सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या माध्यमातून 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या माध्यमातून दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून 3 दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये पहिले कीर्तन पुष्प हरिभक्त पारायणकार सुधाकर इंगळे महाराज सोलापूर यांनी गुंफले आहे। हा मान सोलापूरला मिळाला असून त्यांच्या कीर्तनाने महोत्सवाचे उद्घाटन केले, त्यामुळे त्यांचा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून सत्कार करण्यात आला। त्या कीर्तनामध्ये इंगळे महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव घेणे गरजेचे आहे, कारण कीर्तन हे जनजागृतीचे मोठे माध्यम आहे। वारकरी संतांनी कीर्तन परंपरा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात रुजवली आहे। देशातील युवा शक्ती संघटित करून निर्व्यसनी बनवण्यासाठी कीर्तन आवश्यक आहे। कीर्तनातून संस्कार विचार दिले जातात, त्यासाठी संतांच्या अभंगाचा पुरावा देऊन प्रबोधन केले जाते। या महोत्सवाचे बिभीषण चौरे यांनी आयोजन केले व श्रीराम पांडे, संदीप बलखांडे, प्राची गडकरी यांनी परिश्रम घेतले। या कीर्तनासाठी श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर यांचे महेश चौरे, तुकाराम भोसले व पुरुषोत्तम सुरवसे यांनी गायनाची व गुरुसिद्ध गायकवाड यांनी वादनाची साथ केली आणि दगडू डोंगरे हे विणेकरी होते। उत्तम शिंदे हे चोपदार होते।